झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित मुलीच्या मृत्यूला आज एक महिना पूर्ण झाला। मात्र या गुन्ह्यातील 6वा आरोपी हा अल्पवयीन ठरल्यामुळे त्याची बाल गुन्हेगार कायद्यातल्या तरतुदीनुसार सुटका होण्याची शक्यता आहे। युवा वर्गाकडून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी होते। दिल्लीमधील बलात्कारातल्या तरुणीच्या मृत्यूला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये जी देशामध्ये संतापाची लाट उसळली होती, विचाराचं मंथन सुरू होतं, ते कुठेतरी थांबलंय का याचा आपण आज वेध घेणार आहोत। स्त्री पुरुष समानताचे आपण इतकं प्रचार करतो आणि त्यामध्ये जर अशी घटना घडते तर तेव्हा अत्यंत वाईट वाटलं। तर यासाठी सेल्फ डिफेन्सचे टेक्निक्स मुलींनी शिकून घ्यायला हवे आणि सरकारनेही याबाबत ठोस उपाययोजना राबवायला हवी। जेव्हा ही घटना घडली तर तिथे हेल्प करायला कोणीच नव्हतं। तर पहिली गोष्ट स्वतःमध्ये एक माणुसकी एक जागवायला पाहिजे आणि ही दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा जर स्वतःमधून आली तर प्रत्येक जण अशा कोणतीही घटना असो पुढे येऊन नक्कीच हेल्प करतील। समाजाने काही धडा घेतलाय का याच्यामधनं? सरकारने काही धडा घेतलाय का? काय वाटतं? समाजाने नक्कीच धडा घेतलेला आहे ह्या परिस्थितीतून। हा जो पूर्ण ही घटना घडली त्याच्यातून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं होतं। इथे आपण समाजाने ठोस पावलं उचलायची तर नक्कीच गरज आहे। इथे एका मुलीला स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। फिमेलसाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप सारे लॉज आहे, त्याला तुम्ही अवेअर केलं पाहिजे। जर एक लॉ असा आहे की जर तुम्हाला पोलिसांनी 6 वाजेनंतर पकडलं कोणत्या मुलीला तर आपण त्याला रिव्होल्ट करू असा आपल्याकडे हक्क आहे की आपण नाही म्हणू शकतो त्यांना आणि आपल्याला हे सगळं अवेअर केलं पाहिजे लोकांना। एकूणच समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे आणि स्त्री पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे, तर असे प्रकार भविष्यामध्ये घडणार नाही असा विश्वास यांना आहे। परंतु त्याचबरोबर कुठल्याही स्त्रीवरील अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी नाशिकमधील तरुणी तितक्याच सक्षम दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेशसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।